तुझी दिन रात झरे जणू घन हा सुखाचा सांग सावरू तोल कसा मी वेड्या मनाचा सुख दुःखाच्या वाटेवरती होऊन राहू सोबती तू तिथे विश्वासाची सावली तू तिथे मी तू तिथे मी तू तिथे तू इथे काय करतेस? मी तुला सोडून कुठेही जाणार नाही, तुझ्या बरोबरच राहणार आहे नेहमी. आता तू तिथे मी. मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. म्हणजे तेच जे तुम्ही म्हणता. तू तिथे मी.
गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. तुम्ही सॉरी. अर्जंट काम आहे, मला जावं लागेल. बरं. थांबायला सांगितलं असतंस तर थांबलो असतो. एनिवे, बाय. मग नका ना जाऊ. एका अटीवर. कोणत्या? आज दिवसभर या खोलीच्या बाहेर जायचं नाही. पण ते कसं शक्य आहे? नाही म्हणजे घरातली कामं आहेत आणि मग मी घरी थांबून काय करू? असंच बसून राहा माझ्यासोबत. असंच बसून राहणं शक्य नाहीये. बाय, माझा हा कुर्ता तुझ्यावर जास्त छान दिसतोय. तुम्ही जा ना. नाही, आता कसं? तुम्ही जा ना. दुपारी लवकर येतोय मी. बाय. बाय. आई सॉरी, मला उठायला जरा उशीरच झाला. मी अलार्म लावला होता पण काय माहिती वाजला. असू दे, ठीक आहे. मी करते ना चहा. तुम्ही जा बस. एकदा माझ्या हातचा पिंब. आई नाही, तुम्ही असू द्या, मी करते ना. प्रियाला कुठे बघितलंस का ग? अगं अख्खं घर शोधलं, कुठंच नाहीये ती. बाहेर गार्डन मध्ये असेल. हा ग, तिथं पण पाहिलं पण तिथं पण नाहीये ग ती. काय? मग गेली कुठे? काय?
बरं ठीक आहे. काय रे बाबा, काय झालं? बाईसाहेब पुढल्या रस्ता जाऊन आलो पण तिकडे बी नाही लावले. रंकाळ्यावर जाऊन बघतोस का? काही सांगता येत नाही, तिथे फिरायला गेली असेल. बघ वहिनी, डायरी मधल्या समद्या नंबरवर फोन करून झाले, कुठेच नाहीये का ती? कुठे गेली असेल? आत्या प्लीज, हे बघा, असा धीर सोडून काय उपयोग आहे? काहीच झालेलं नाहीये. अगं पण असं कधीच झालं नाही. आत्या, आवरा आधी स्वतःला. आणि तुमच्या सोबत गेली होती ना ती? तुम्हाला काही अंदाज आहे कुठे गेली, काय? अगं ती अशी जाणार असती मला माहित असतं तर मी इतक्या रात्री तिला जाऊ दिलं असतं का गं? तसं काही झालं होतं रात्री? अगं वहिनी, मला कशाच काही माहित नाही. मी झोपले होते, सकाळी उठून बघितलं तर ती शेजारीच नाही. खरंच मला काही माहिती नाही ग. एक मिनिट, तुम्ही फार्म हाऊसवर बघितलं का फोन करून? मी फोन करून बघते. हा, हॅलो, मी मंजिरी मुधोळकर बोलते. प्रिया आली आहे का तिकडे? काय? बरं, ठीक आहे. आहे का तिकडं? वहिनी, आता कुठे कशा शोधायची हिला? वहिनी, तुम्ही धीर सोडू नका. आत्या प्लीज, तुम्ही आधी सांभाळा स्वतःला. अहो, काय झालं? अहो, प्रिया. प्रिया? प्रियाचं काय? प्रिया सकाळपासून नाहीये घरात. म्हणजे फोन केले, बाहेरही शोधले पण कुठेच नाहीये. मंजिरी, प्रिया आली की मला लगेच फोन करायचा. काय झालं? उचलतच नाही ती फोन. कुठे गेली असेल ही पोर? पण अशी न सांगता कधी जात नाही ती. कोणाक? तिच्या आईला एवढ्या विश्वासाने माझ्यावर जबाबदारी सोपवली होती. तिला बाहेर कुठे काही झालं तर कसं तोंड दाखवणार आहे तिच्या आईला? अंबे, आता तूच वाट दाखव का आम्हाला? मला काही कळतच नाहीये. काय झालं असं या पोरीचं? नाही त्याच्या मनात येत. असं काही विचार करू नका तू. मला वाटतं आपण हॉस्पिटलमध्ये बघून येऊया का? सत्या, तू काय कर, प्रियाला शोधून ये. आपण पोलिसांना फोन करूया. आत्ते, मी आहे ना, बघतो. मंजिरी, प्रिया आली की मला लगेच फोन करायचा.
प्रिया, कुठे होतीस तू? अगं, एवढा वेळ झाला आम्ही सगळे तुला शोधतोय, एक फोन नाही करता आला तुला. प्रिया, कुठे होतीस तू? आणि हे सगळं कसं लागलं? मी बाहेर, मला तिकडे पडलीये ती रस्त्यावर म्हणून लागलं. हो का? अगं पण कुठे होतीस ते सांगशील का नाही? अगं मला तू सांगून जायचं होतंस ना. तू जीव मला माझा टांगून राहिला टांगणीला. मला नाही काही कळलं. प्रिया, मला असं वाटतं की आता तू जाऊन आराम करावास. सत्यजित, मंजिरी, प्रिया, हंस, तुम्ही चला. बस. अगं पण अजून सगळी मंजिरी, काही जखमा बऱ्या होण्यासाठी नसतात. एक मिनिट, काहीच होणार नाही. एक मिनिट. हा, सॉरी. प्रिया, प्लीज मला खरं खरं सांग, नक्की काय झालंय? हे बघ, नक्की काहीतरी प्रॉब्लेम आहे. असं किती दिवस मनात साचवून ठेवणार आहेस? काहीही झालेलं नाहीये. मला पण नाही सांगणार? तुझी जवळची मैत्रीण आहे ना मी. मंजिरी, प्लीज. मी सांगितलं ना काही झालं नाहीये. तुला उगीच असं वाटतं. मग अशी अचानक अस्वस्थ का वाटतेस? दुःखी असतेस. हे बघ प्रिया, मनात साचवून ठेवलं ना तर त्रास होतो त्याचा. सांग ना मला. तुला नाही कळणार. ठीक आहे, मग तू समजावून सांग मला. मंजिरी, बस. अगं पण अजून सगळी मंजिरी, काही जखमा बऱ्या होण्यासाठी नसतात. तुला काय बोलतेस तू? काय झालंय काय तुला? नाही कळणार तुला. या जखमा तुला नाही कळणार.